करायचं सुरू. स्टार्ट. चालेल, ठीक आहे. हॅलो. या ठिकाणी प्री पीएचडी कोर्सवर्कच्या अनुषंगाने आलेला आहे त्या प्रात्यक्षिक कार्याच्या पूर्ततेसाठीचा हा सेमिनार आहे. या सेमिनारमध्ये प्रामुख्याने आपल्या संशोधन विषयाशी संबंधित एका टॉपिकवर सेमिनार घेणं अपेक्षित होतं. तर मी माझ्या टॉपिकच्या अनुषंगाने सेमिनारच्या अनुषंगाने टॉपिक निवडलेला आहे. मूळ विषय होता जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या मूलभूत वाचन विकासावर अध्ययन समृद्धी साहित्य संचाचा होणारा परिणाम एक अभ्यास. या संशोधनाची कार्यवाही कशी करणं अपेक्षित आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी मी एक 15 मिनिटात सादरीकरण करणार आहे. सर्वप्रथम एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेऊया. या विषयाच्या अनुषंगाने मला सातत्याने मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक डॉक्टर निळकंठ तुळशीराम वडजे सर यांचं या करतो. तसेच जे सहकारी सर्व जॉईन आहेत त्यांचंही स्वागत करतो. सर्वप्रथम मूलभूत वाचन विकासावर अध्ययन समृद्धी साहित्य संचाचा जो परिणाम होता हे तपासून घेण्याच्या अगोदर किंवा याची कार्यवाही कशी करणार आहे मी संशोधन विषयामध्ये संशोधन करत असताना त्यासाठी सर्वप्रथम सुरुवातीला संशोधन विषय करणार आहेत ही अगोदर या ठिकाणी पाहिलं जाईल आणि नंतर मग सर्वप्रथम हा विषय जो निवडला तो निवडण्याचं मुख्य कारण असं आहे की आजही जर आपण शाळांमध्ये गेलो प्राथमिक शाळांमध्ये प्रामुख्याने तर शाळांमध्ये अशी परिस्थिती आढळून येते की विशेषतः कोविड-19च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या त्या ज्या पायाभूत क्षमता आहेत पायाभूत वाचन कौशल्य आहेत ते तितकंसं विकसित झालेलं नाही. ते विकसित करण्यासाठी हा संशोधन विषय मी निवडलेला आहे. सोबतच जो प्रत्येक मुलगा शाळेत प्रवेशित होतो तो शाळेत आला पाहिजे, शाळेत टिकला पाहिजे आणि शिकला पाहिजे या उद्देशाच्या प्रतिपूर्तीसाठी सुद्धा हा माझा विषय गरजेचा आहे. सोबतच इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थी शिक्षक प्रत्येक शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या किंवा शासकीय सर्व शाळांमध्ये शासनाने अध्ययन समृद्धी साहित्य संच पुरवलेला आहे जो वाचनासाठी पूरक असा आहे. तो सुद्धा या ठिकाणी त्याचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी संशोधन विषयाचा गरजेचा आहे. आणि आणखी शेवटचं मुख्य याचं उद्दिष्ट म्हणजे गरज म्हणजे त्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना म्हणजे 1ली ते 5वीच्या प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तानुरूप वाचन क्षमता अवगत व्हावी यासाठी हा संशोधन विषय संशोधकांनी निवडलेला आहे. त्यानंतर संशोधन विषयाचं महत्व सुद्धा विद्यार्थ्यांना मूलभूत क्षमता प्राप्त होणं गरजेचं आहे. त्यानंतर इयत्ताने वाचन क्षमता प्राप्त होणं त्यासोबतच नवीन जर आपण ट्रेंड्स बघितले तर गट अध्ययन पद्धतीचा वापर केला तर विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमता अधिक गतीने त्या ठिकाणी स्पष्ट होण्यास मदत होतात. म्हणून हा संशोधन विषय सुद्धा महत्वाचा आहे. विद्यार्थ्याचं वाचन अधिक सुलभ आणि गतीने विकसित कसं होईल आणि कोविड-19च्या पार्श्वभूमीवर किंवा कोविड-19ची परिस्थिती जरी नसेल तरी पाठीमागच्या इयत्तामध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्या इयत्तेचं मूलभूत किंवा पायाभूत वाचन करता आलं नाही ते करता यावं यासाठी सुद्धा हा विषय महत्वाचा आहे. तर सोबतच फक्त वाचनच नव्हे तर वाचनाच्या भाषिक क्षमतांचा विकास होईल त्या अनुषंगाने विषय महत्वाचा. या कार्यात्मक व्याख्या वगैरे आपण टर्म आहे हे न बघता आपण मूळ विषयाकडे जाणार. विषयाचे मूळ उद्दिष्ट जे मी मांडलेले आहेत त्यामध्ये इयत्ता 1ली ते 5वीतील विद्यार्थ्यांना मूलभूत वाचन विकासात येणाऱ्या समस्यांचा शोध घेणे. एकदा की हा शोध घेतला या विद्यार्थ्यांचा मग असे जे विद्यार्थी आहे 1ली ते 5वीतील यांच्यासाठी कृती कार्यक्रमाचं विकसन करणे.
कृती कार्यक्रमाचं विकसनानंतर दुसरा महत्वाचा भाग जो आहे तर विद्यार्थ्यांना वाचन स्तरनिहाय उपाययोजना राबविणे. आता स्तर कोणकोणते आहेत तर स्तर ते पुढच्या कार्यवाहीत मी ते सर्व डिटेल्स बोलतो. सोबतच गट अध्ययन पद्धतीचा वापर करणे, त्यानंतर भाषा पेठेतील साहित्याचा स्तरनिहाय अवलंब करणे. स्तर म्हणजे शब्द स्तर, अक्षर स्तर, शब्द स्तर, वाक्य वाचन असेल आणि समजपूर्वक वाचन असेल, या स्तरनिहाय आपण ते भाषा पेठेतील साहित्याचा वापर करणं अपेक्षित आहे, ते एक उद्दिष्ट आहे. सोबतच मूलभूत भाषा विकासावर भाषा पेठेतील साहित्याचा होणारा परिणामांचा अभ्यास करणे आणि इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत वाचन विकासासाठी उपाययोजना सुचविणे, ही संशोधनाची मूळ उद्दिष्ट या ठिकाणी मांडलेली आहे. आता संशोधनाचा जो आत्मा असतो, मूळ काय प्रूव्ह करणार आहोत आपण, तर ते म्हणजे संशोधन परिकल्पना किंवा संशोधन समस्येचं संभाव्य उत्तर म्हणजे परिकल्पना असं म्हणतात. परिकल्पनेचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यापैकी मी या ठिकाणी 0 परिकल्पना मांडलेल्या आहेत. एक गोष्ट आणखी आवर्जून सांगतो, 0 परिकल्पना मांडताना ज्या स्तरनिहाय विद्यार्थ्यांचं आपण वाचन क्षमता तपासणार आहोत त्या स्तरनिहाय मांडलेल्या आहेत, म्हणजे अक्षर, शब्द, वाक्य, उतारा आणि समजपूर्वक वाचन अशा पद्धतीने मांडलेलं आहे. तर पहिली 0 परिकल्पना जी मांडलेली आहे की भाषा अध्ययन समृद्धी साहित्य संचातील साहित्य वापराचा विद्यार्थ्यांच्या अक्षर वाचन विकासावर होणाऱ्या परिणामात लक्षणीय फरक आढळून येत नाही. दुसरी परिकल्पना जी आहे, भाषा अध्ययन समृद्धी साहित्य संचातील साहित्य वापराच्या विद्यार्थ्याच्या शब्द वाचन विकासावर होणाऱ्या परिणामात लक्षणीय फरक आढळून येतो. सेम या पद्धतीने तिसरी परिकल्पना, शब्द वाचनानंतर भाषा अध्ययन समृद्धी साहित्य संचातील साहित्य वापराचा विद्यार्थ्याच्या वाक्य वाचन विकासावर होणाऱ्या परिणामात लक्षणीय फरक आढळून येत नाही. चौथी परिकल्पना जी मांडलेली आहे ती आहे, भाषा अध्ययन समृद्धी साहित्य संचातील साहित्य वापराचा विद्यार्थ्याच्या उतारा वाचन विकासावर होणाऱ्या परिणामात लक्षणीय फरक आढळून येत नाही. आणि शेवटची जी परिकल्पना यामध्ये मांडलेली आहे ती आहे, भाषा अध्ययन समृद्धी साहित्य संचातील साहित्य वापराचा विद्यार्थ्यांच्या समजपूर्वक वाचन विकासावर होणाऱ्या परिणामात लक्षणीय फरक आढळून येत नाही. अशा पद्धतीने अक्षर स्तरावरची, शब्द वाचन स्तरावरची, वाक्य वाचन स्तरावर, उतारा वाचन स्तरावर आणि शेवट समजपूर्वक वाचन विकास, शेवटची पायरी जी आहे, अशा 5 स्तरावरील 5 परिकल्पना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. संशोधनाची व्याप्ती म्हणजे या ठिकाणी क्लिअरच आहे की जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळाशी प्रस्तुत संशोधन मी करणार आहे. त्यानं सोबतच फक्त वाचन क्षमता, भाषिक ज्या क्षमता आहेत विविध, त्यापैकी फक्त केवळ 1ली ते 5वीच्या वाचन क्षमता आहेत आणि 1ली ते 5वीतील विद्यार्थ्यांशी संबंधित आहेत. मर्यादा ही जालना जिल्ह्याच्या भौगोलिक सीमांची मर्यादा याला क्षेत्र मर्यादेमध्ये मी दिलेलं आहे. आशय मर्यादेमध्ये 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत वाचन विकासावर भाषा पेठीतील साहित्याचा होणाऱ्या परिणामांचाच विचार फक्त यामध्ये करण्यात येणार आहे. आणि घटक मर्यादा जी आहे, घटक म्हणजे फक्त वाचनाशी, वाचन या संशोधन समस्ये संबंधित आहे आणि 1ली ते 5वीतील विद्यार्थ्यांशी. आणि समस्येचे निष्कर्ष जे असतील हे केवळ 2021-22 पासून ते 2024-25 या कालावधीपुरतेच मर्यादित असतील. आता यासाठी मी प्रायोगिक पद्धती वापरणार आहे. प्रामुख्याने प्रायोगिक पद्धतीच का वापरणार आहे, कारण की विद्यार्थ्याच्या वाचनाशी हा माझा संशोधन विषय संबंधित असल्यामुळे प्रत्यक्ष वाचन येण्यासाठी कृतींचा सराव विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रायोगिक उपाय या ठिकाणी राबवणार आहे, प्रायोगिक पद्धतीचा वापर करणार आहे. सोबतच प्रायोगिक पद्धती अंतर्गत जे घटकात्मक अभिकल्प आहे तर त्यामधील एकल गट अभिकल्पाचा अवलंब या ठिकाणी करणार आहे. म्हणजे एकच गट घेऊन त्यावर पूर्व चाचणी, नंतर प्रायोगिक उपाय आणि उत्तर चाचणी अशा पद्धतीने जाणार आहे. साधन काय आहे तर साधन असर संस्थेमार्फत, प्रथम संस्थेमार्फत असर चाचणी पूर्ण देशभर घेतली जाते वाचन विकासाची. ती चाचणी प्रमाणित भाषांतरित करून ती प्रमाणित केली जाईल आणि त्या प्रमाणित चाचणीच्या आधारे विद्यार्थ्यांचा स्तरनिहाय आणि इयत्तानिहाय काय संपादनूक आहे, वाचन क्षमतेची संपादनूक किती आहे ते तपासलं जाईल. आणि त्याच्या यानंतर ज्ञादर्श जो निवड आहे, एकूण जालना जिल्ह्यामध्ये 1ली ते 5वीच्या 925 शाळा आहे. त्यामध्ये म्हणजे एकूण 46 शाळांची यादृच्छिक पद्धतीने निवड करणार आहे. म्हणजे 5% शाळा निवड, म्हणजे 46 शाळातील विद्यार्थी आता या रिसेंट इयरला जे असतील आता त्यासाठी ते निवडले जातील. या ठिकाणी जुनी आकडेवारी या ठिकाणी दिली होती 2020-21 नुसार, परंतु प्रत्यक्ष प्रयोग राबवताना या वर्षीची जी आकडेवारी असेल UDASची त्या पद्धतीने घेतला जाईल.
आता मूळ मुद्दा जो आहे आपल्या संशोधन विषयाचा तो या ठिकाणी सुरू होतोय. सर्वप्रथम आता मी या ठिकाणी सांगू इच्छितो तर संशोधनाच्या कार्यवाहीमध्ये मी कोणकोणत्या बाबीचा अवलंब करणार आहे. आता संशोधनाच्या कार्यवाहीमध्ये करत असताना जे विद्यार्थी संशोधनासाठी किंवा अभिकल्पा अंतर्गत निवडले जातील ते असेच निवडले जातील की ज्या त्या विद्यार्थ्यांना त्या इयत्तानुरूप त्या क्षमता प्राप्त नाही, म्हणजे वाचन क्षमता अवगत नाहीत, अशा विद्यार्थ्यांचीच निवड त्या ठिकाणी केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना त्या इयत्तेचं अपेक्षित असलेलं वाचन अवगत आहे किंवा येत आहे अशा विद्यार्थ्यांची निवड यामध्ये केली जाणार नाही. मग असे विद्यार्थी निवडल्यानंतर अगोदर एक आत्ताच सांगितल्याप्रमाणे असर प्रथम संस्थेमार्फत असरची चाचणी जी घेतली जाते ती चाचणी प्रमाणित करून घेतली जाईल, भाषांतरित करून प्रमाणित केली जाईल तज्ज्ञांकडून, आणि ती चाचणी घेतली जाईल. म्हणजे त्यातून आयडेंटिफाय केलं जाईल की या विद्यार्थी नेमकं वाचन येत नाही म्हणजे नेमकं काय येत नाही. एखाद्याला शब्द वाचता येत नसेल, एखाद्याला वाक्य वाचता येत नसेल, एखाद्याला अक्षर सुद्धा वाचता येत नसेल, एखाद्या विद्यार्थ्याला उतारा वाचता येत असेल पण त्याचा अर्थ कळत नसेल, असे विद्यार्थी नेमके कोणकोणत्या स्तरावर आहेत हे आयडेंटिफाय केलं जाईल सर्वात अगोदर. मग हे आयडेंटिफाय केल्यानंतर त्या ठिकाणी 2 महिन्यांचा 60 दिवसांचा 60 ते 90 दिवसापर्यंत तो कृती कार्यक्रम आपल्याला राबवता येतो. तर मी 60 दिवसाचा कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी या ठिकाणी निश्चित केलेला आहे. म्हणजे कंटिन्यू 2 महिने वर्किंग डेज हा प्रयोग त्या विद्यार्थ्यावर राबवला जाईल. प्रयोग राबवायचा म्हणजे काय, इथं 50 दिवशी केलंय परंतु त्यात 10 दिवस एक्सटेंड करून मी तो 60 दिवसाचा तयार केलेला आहे. तर यामध्ये काय राबवायचं आहे, तर महाराष्ट्र शासनाने ते अध्ययन समृद्धी साहित्य संच म्हणजे भाषा पेटी जी प्रत्येक शाळेंना दिलेला आहे, त्या शाळेतील साहित्याचं बायफर्गेशन कसं करणं अपेक्षित आहे हे अगोदर बायफर्गेट केलं जाईल. म्हणजे साहित्याचं व्यवस्थापन त्यामध्ये असेल. साहित्याचं व्यवस्थापन असं असेल की जे विद्यार्थी अक्षर वाचन स्तरावर आहे त्यांच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी असेल, जे विद्यार्थी शब्द स्तरावर आहेत त्यांच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी आहे, जे विद्यार्थी वाक्य वाचन स्तरावर असेल त्यांच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी असेल, त्यांच्यासाठी वेगळं साहित्य सॉर्टिंग केलं जाईल. जे विद्यार्थी उतारा वाचन स्तरावर आहेत त्यांना ते समजपूर्वक आणखी येत नाही, तो उतारा काय आहे त्याच्यातला आशय कळत नाही किंवा स्वतःचं मत व्यक्त करता येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या कृतींची निवड केलेली आहे, वेगळ्या कृती राबवल्या जातात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या 4 झाल्या, अक्षर, शब्द, वाक्य आणि उतारा. पण याही व्यतिरिक्त एखाद्या विद्यार्थ्याला अक्षरही वाचता येत नसेल, म्हणजे काहीच वाचता येत नसेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खेळाच्या माध्यमातून थोड्याशा वाचनपूरक कृतीच्या माध्यमातून कसं त्याला हळूहळू एक एक टप्पा पुढे घेऊन जाता येईल तो सुद्धा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे थोडक्यात प्रत्येक इयत्तेच्या म्हणजे या ठिकाणी इयत्ता हा मानक नसणार आहे. म्हणजे स्तर जो असेल, इयत्ता 1ली ते 5वीतील ज्या ज्या विद्यार्थ्यांना अक्षर वाचता येत नाही त्यांचा एक गट केला जाईल आणि त्यामध्ये त्यांना गटाच्या माध्यमातून गटाद्वारे म्हणजे एखादा विद्यार्थी सुलभकासाठी दिला जाईल किंवा मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी असणारच आहे, त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांच्या त्या कृती करून घेतल्या जाणार आहे. पॅरलली दुसरा भाग, जे विद्यार्थी शब्द वाचन शब्दच वाचता येतात अशा विद्यार्थ्यांसाठी केवळ शब्द स्तरावर वरून त्यांना वाक्य स्तरावर नेण्यासाठी ज्या ज्या प्रायोगिक गोष्टी आवश्यक आहे, म्हणजे त्यामध्ये शब्दकोडी, शब्दचक्र, शब्दचित्र पट्ट्या किंवा शब्द डोंगर अशा ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या वारंवार सराव करून घेतला जाईल, जेणेकरून ते वाक्य वाचन किंवा त्याच्या पुढच्या स्तरावर जाते. तिसरा भाग जो आहे वाक्य स्तरावर, जे विद्यार्थी वाक्य स्तरावर आहे पण तुटक वाचतात त्यांच्यामध्ये सलगता येण्यासाठी त्यांना अधिक सराव देणं, त्यांना शब्द डोंगर किंवा शब्द विस्तार, वाक्य विस्तार, कल्पना विस्तार किंवा त्या पेटीमध्ये ज्या ज्या पूरक बाबी त्यामध्ये दिलेल्या आहेत अशा सर्व साहित्याचा वापर करून ते विद्यार्थ्यांच्या कृती त्या करून घेतल्या जातील. आणि जे विद्यार्थी उतारा वाचन स्तरावर आहे, मग उतारा वाचतात परंतु उतारा कशा पद्धतीने वाचता जावा, त्याचा अर्थ कसा लक्षात घ्यावा, योग्य विरामचिन्हांचा वापर करून त्याचा कसं वाचन करावं, योग्य लयीत कसं वाचन करावं, त्यासोबतच सर्वात महत्वाचं तो उतारा जो आहे त्यावर त्याला स्वतःचं मत व्यक्त करता येणं, तर्क करता येणं, अनुमान करता येणं, त्या उतार्यातील एखाद्या गोष्टीचं कारण सांगता येणं,
परिणाम सांगता येणं, त्यातील अनुषंगाने फायदे तोटे काय जे असेल म्हणजे स्वतःचे अभिव्यक्त अभिव्यक्त होता येणं, स्वतःचं मत त्या ठिकाणी व्यक्त करता येणं, अशा पद्धतीचा हा कृती कार्यक्रम आहे. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना अगदी काहीच येत नाही, अक्षर सुद्धा वाचता येत नाही, अशांसाठी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे श्रवण पूरक गोष्टी, अधिक श्रवण त्यांना केलं जाईल. वेगवेगळे छोटे छोटे वाक्य, छोटे छोटे उतारे त्यांना दिले जातील. शब्द चित्र चित्र कार्ड दिले जातील, शब्द कार्ड, चित्र कार्ड जास्त उपयोग आपण त्या ठिकाणी करतो. म्हणजे ज्या ज्या वाचनपूरक कृती ज्या आहेत त्या कृतींचा वापर त्या ठिकाणी केला जाईल. अशा पद्धतीने एकूण 60 दिवसामध्ये हे प्रायोगिक उपाय राबवले जातील. 60 दिवसामध्ये हे प्रायोगिक उपाय राबवल्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे मग उत्तर चाचणी. आता उत्तर चाचणीमध्ये जशी पूर्व चाचणी घेतली त्याच पद्धतीने समान काठिण्य पातळी असलेली प्रश्नपत्रिका जी प्रथम संस्थेची आहे, असर चाचणी ज्याला म्हणतो, तीच प्रमाणित केलेली चाचणी असेल ती दिली जाईल आणि तिच्या आधारे विद्यार्थी कोणत्या पातळीवर गेलाय, कोणत्या स्तरावर गेलाय ते आजमावलं जाईल. म्हणजे जो विद्यार्थी अक्षर स्तरावर होता, शब्द स्तरावर होता, तो शब्द स्तरावरून त्याच्यामध्ये किती सुधारणा झाली हे मोजलं जाईल. त्यानंतर शब्द स्तरावरचा विद्यार्थी अक्षर स्तरावर गेला किंवा वाक्य स्तरावरचा विद्यार्थी पुढच्या उतारा स्तरावर गेला, उतारा स्तरावर जे होते ते समजपूर्वक वाचनामध्ये गेले की नाही, या सर्व बाबींची चाचपणी उत्तर चाचणीच्या आधारे करता येईल. म्हणजे उत्तर चाचणीतून जे गुण प्राप्त होतील, पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी या गुणांचं थोडंसं कम्पॅरेटिव्हली बघितलं जाईल. गुण म्हणजे क्षमता कोणत्या प्राप्त आहेत त्यांना, म्हणजे एक उतारा वाचताना तो किती चुका करतो, शब्द वाचताना किती चुका करतो, अक्षर वाचताना किती चुका करतो, हे त्याचे मेजरमेंट ठरलेले आहेत. त्यानुसार ते पाहिलं जाईल आणि त्यानुसार दोन्हीचं कम्पॅरेटिव्हली तुलना केली जाईल. त्यातून कळून येईल की 60 दिवसांचे जे स्तरनिहाय कृती कार्यक्रम जो राबवला गेला त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली किंवा नाही झाली, त्यातून निश्चित असा फरक दिसून आला किंवा नाही आला. म्हणजे त्याचं सांख्यिकीय विश्लेषण केलं जाईल. म्हणजे त्यामध्ये अगोदर केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाणाच्या आधारे शेकडेवारी वगैरे मध्यमान वगैरे मध्यगा या पद्धतीने सुद्धा विश्लेषण केलं जाईल. विचलनशीलतेचं परिमाण जे आहेत, सरासरी विचलन आहे, प्रमाण विचलन आहे, स्टँडर्ड डिव्हिएशन ज्याला म्हणतो, स्टँडर्ड डिव्हिएशनच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला तो फरक काढता येऊ शकतो. आणि नेमकं परिकल्पना ज्या आहेत, परिकल्पना आणि त्याचं अर्थनिर्वचन केलं जाईल, सांख्यिकी विश्लेषण आणि अर्थनिर्वचन. त्यानंतर सर्वात महत्वाचा भाग असा आहे की ज्या परिकल्पना होत्या त्या प्रूव्ह झाल्या किंवा नाही झाल्या, त्याची परिकल्पना करताना सार्थकता स्तरावर 0.001 0.005 या सार्थकता स्तरावर त्या किती प्रूव्ह झाल्या, किती सत्य उतरल्या, म्हणजे त्या सार्थक झाल्या किंवा नाही झाल्या, मग त्यांची पडताळणी त्या पद्धतीने केली जाईल. या सर्वावरून नंतर निष्कर्ष काढला जाईल, निष्कर्ष मांडले जातील जे येथील अर्थनिर्वचनानंतर, आणि पुढील संशोधनासाठी सुद्धा विषय या ठिकाणी सुचवले जातील. अशा पद्धतीने एकंदरीत हे संशोधन केलं जाईल. मूळ उद्देश हाच आहे. पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो मी. आपण पहिली स्लाइड जी बघितली होती या ठिकाणी क्षमता विद्यार्थ्यांची तपासायची आहे. म्हणजे मूलभूत वाचन म्हणजे लिहिलेले शब्द ओळखणे आणि महत्वाची विरामचिन्ह लक्षात घेऊन वाचन करणे. वाचन म्हणजे असं आहे, लिहिलेले शब्द ओळखणे नव्हे, फक्त वाचणेच नव्हे, वाचणे म्हणजे उच्चारणे आपण असं त्याला म्हणतो, परंतु तो पूर्वक पद्धतीने वाचतो. प्रत्येक इयत्तेच्या वाचन क्षमता वेगळ्या आहेत, त्यांना कितीपर्यंत वाचन येणं अपेक्षित आहे. जसं की तिसरीच्या पुढे समजपूर्वक वाचन येणं अपेक्षित आहे. पहिली दुसरीला जर विचार केला तर आपण शब्द, वाक्य, छोटे छोटे वाक्य वगैरे या इथपर्यंत ते ठीक आहे. म्हणजे त्याच्या ज्या क्षमता ठरलेल्या आहे त्यानुसारच या ठिकाणी घेतलं जाईल. या ठिकाणी अशा पद्धतीने कार्य मी करणार आहे. सोबतच मार्गदर्शक जे आहे आदरणीय डॉक्टर वडजे सर यांच्या सूचनानुसारही वारंवार त्यामध्ये बदल कार्य पूर्ण केलं जाईल.
या ठिकाणी मला माझ्या विषयाच्या अनुषंगाने एकूण विषय कशा पद्धतीने या विषयावर कशा पद्धतीने संशोधन केलं जाईल ते मी या ठिकाणी सेमिनारच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.